वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत, खुसखुशीत, खमंग अशी कोथिंबीर वडी. चहासोबत किंवा पाहुण्यांसाठी हेल्दी अशा स्नॅक्सचा हा पर्याय आहे. तर अशी हेल्दी रेसिपी बनवायची आहे ना? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला खूप सारी कोथिंबीरची गरज आहे. सर्वात अगोदर आपल्याला कोथिंबीर चांगली स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि नंतर पाण्याखाली धुवून घ्यायची. कोथिंबीर चांगली धुवून झाल्यानंतर आपण ती एका सुती कपड्यावर सुकण्यासाठी पसरवून घेऊया. कोथिंबीर पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे, तिच्यात पाण्याचा अंशही राहता कामा नये. आणि छान कोथिंबीर पूर्ण कोरडी झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर आपल्याला जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे. पूर्ण कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता या कोथिंबीरमध्ये टाकण्यासाठी आपण एक प्रकारचा ठेचा बनवून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 8-10 लसूण पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या, 1 चमचाभर जिरं हे सर्व आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत. अशा पद्धतीचं आपल्याला हे बारीक करायचं आहे. आता आपण जी कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेली आहे त्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकून घेऊया. आपल्याला बेसन पीठ एकदाच खूप सारं टाकायचं नाही आहे. कोथिंबीरमध्ये किती बेसन पीठ बसेल यानुसारच आपण त्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत, कारण आपल्याला कोथिंबीरचा वापर जास्त करायचा आहे, पीठ जास्त टाकायचं नाही आहे. म्हणजे कोथिंबीरचा जो फ्लेवर असेल तो चांगला कोथिंबीर वडीमध्ये येईल. आता यामध्ये आपण जे मिक्सरमधून ठेचा करून घेतला होता तोही टाकून घेऊया. यामध्ये 3 चमचे तीळ टाकून घेतली आहे आणि 1 छोटासा चमचा हळद टाकली आहे. आता हे सर्व आपण चांगलं एकदा मिक्स करून घेऊया. कोथिंबीरला जे पाणी सुटेल त्यामध्ये आपल्याला जेवढं पीठ बसेल तेवढं त्यात टाकायचं आहे. पीठ आणि कोथिंबीर एकत्र करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी थोडंसं 1 चमचाभर पाणी टाकून घेतलं आहे. आता पुन्हा हे सर्व चांगलं एकत्र भिजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता यामध्ये आपण पुन्हा थोडंसं पीठ टाकून घेणार आहोत. जशी गरज पडेल त्यानुसार आपण त्यात पीठ टाकत आहोत. यामुळे कोथिंबीर वडीला जी टेस्ट येते ना ती अप्रतिम असते. आता पुन्हा थोडंसं पाणी घेऊन पीठ आणि कोथिंबीर एकत्रित करून घेऊया. मला अजूनही पीठ थोडंसं कमी वाटतंय तर मी अजून त्यामध्ये 1 चमचाभर पीठ टाकून घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकून आता आपण याचा गोळा करून घेऊया. कोथिंबीर वडीचं पीठ भिजवतोय तोपर्यंत साईडला गॅसवर आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कोथिंबीर वडीला वाफ देण्यासाठी. आपलं पीठ आता भिजून झालं आहे. आता आपण याचे गोळे करून घेऊया. हाताला पीठ चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपण त्यावर एक चाळणी ठेवून घेऊया आणि त्यावरती हे कोथिंबीरचे जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते ठेवून द्यायचे आहेत. सर्व गोळे छान ठेवून झाल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि 10-15 मिनटं याला वाफवून घेणार आहोत. 15 मिनिटानंतर झाकण काढल्यावर आपण आता हे गोळे शिजले आहेत की नाही ते चेक करूया. तर हे गोळे अगदी व्यवस्थित शिजलेले आहे. तुम्ही बघू शकता टूथपिक अगदी व्यवस्थित यामध्ये निघलेली आहे. आता हे गोळे आपण थंड होऊन देऊ. आता हे गोळे चांगले थंड झालेले आहेत. सुरीच्या साहाय्याने आपण याच्या छानशा वड्या पाडून घेऊया. हलक्या हाताने आपण या वड्या कापून घेऊया. वड्या कापण्या अगोदर गोळे व्यवस्थित थंडच होऊ द्यायचे आहेत. आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत तोपर्यंत आपण साईडला गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी.
त्यामध्ये आपण या कोथिंबीर वड्या तळून घेऊया. हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या आतून खुसखुशीत आणि बाहेरून अगदी कुरकुरीत होतील. वड्या तेलात टाकल्यानंतर त्याला लगेचच हलवायचे नाही किंवा पलटी देखील द्यायची नाही, त्यामुळे वड्यांचा चुरा होऊ शकतो. वड्या एक साईडला थोड्या तळल्या गेल्यानंतर आपण त्याला पलटी मारून घेऊया. वड्या छान कुरकुरीत सोनेरी रंगावर आपल्याला तळू द्यायच्या आहेत. आता वड्या बाहेर काढून घ्यायच्या. याच पद्धतीने आपण बाकी राहिलेल्या सर्व वड्या तळून घेऊया. सर्व वड्या तळून झालेल्या आहेत आणि तयार आहेत आपल्या खुसखुशीत, कुरकुरीत, खमंग अशा कोथिंबीर वड्या. करायला अगदीच सोप्या आणि खायला तेवढ्याच चविष्ट. महाराष्ट्रीयन घरांमध्ये तर घरोघरी हा पदार्थ बनवला जातो. तुमच्याही घरामध्ये हा पदार्थ बनवला जातो का नाही ते कमेंटमध्ये सांगा. आणि एकदा या पद्धतीने कोथिंबीर वडी करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. धन्यवाद.